हे गाईज, गुड आफ्टरनून, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज, आम्ही आता चाललोय मासे पकडायला. आमचा अचानक भयानक मध्ये प्लॅन झालेला आहे. तो आता पिशवी वगैरे घेतली आणि आपला भाऊ आहे आपल्या सोबत. आता आपला भाऊ गाडी चालवणार आहे क्वालिटीमध्ये आणि क्वांटिटीमध्ये. सो आता खूप पब्लिक जाणार आहे गाईज, तुम्हाला दाखवतो कोण कोण आहे कोण कोण नाही. तो आता चलूया. चलो बघू गाईज, आता इकडे जाणार आहे जवळपास, तुम्हाला दाखवतो कुठे जाणार आहे. किती मासे आम्हाला घावतील की नाही घावतील माहित नाही, बट बघू आता, ट्राय करू किती सापडतील काय. ओके चलो. आता ही सगळी पब्लिक बसलेली आहे बघू शकता. तर आम्ही जाणार आहे माशाला. तर आता चलोय. आपला एक भाऊ बाहेर घरी गेलेला आहे, आता तो चेंज करायला गेलेला आहे, त्याच्यामुळे आता आम्ही त्याचा इथं वेट करतोय. आणि आता थोड्या वेळाने आम्ही जाणार आहे. स्वतः त्याचा आम्ही इथे वेट करतोय. तुम्हाला आल्यावर दाखवतो कुठला भाऊ आहे आपला काय आहे. कोण फिशर? फिशर आपले आपले भाऊ, आपला भाऊ मासे पकडणार आहे बघू शकता. ओके मध्ये आता आपला भाऊ दोन शब्द बोलणार आहे, ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्या अशी माझी नम्र विनंती. आम्ही आता मासे पकडायला चाललेलो, पण आपला भाऊ बोलला मला काहीतरी दोन शब्द बोलायचे. स्वतः त्याच्यामुळे आपला भाऊ आता दोन शब्द बोलणार आहे, तुम्हाला ऐकवतो काय ते तुम्ही ऐका. आता बाबे आला काय? बरं हा, बोल. दोन शब्द. चालेल. ओके. थँक्यू. बाय बाय. चले जाईल आपण कुठं जाऊया. तर काही जिथं भावासोबत आलोय गळ घ्यायला. सो मासे पकडायला चाललोय, त्यासाठी गळ वगैरे लागतं. सो तेच घ्यायला इकडे आलेलं. आणि गाईज, हे तुम्हाला दिसत असेल छोटासा तलाव आहे, इकडे बघू शकता. हा जो गाईज तलाव आहे ना, कारखान्याची इथे, कारखाना पण जवळ आहे बघू शकता. इथला विषय काय गाईज माहितीये का, जेव्हा शाळेत असताना 1ली ते 10वी गणपती जेव्हा येतात तेव्हा विसर्जन करायला इकडेच आणत होतो, इथे कामाईची इथे जी प्राथमिक शाळा, जेव्हा शाळेत होतो तिथून इथेच फक्त सगळे गणपती वगैरे विसर्जन करण्यासाठी आणायचो. सो तिथेच आलोय खूप दिवसातून, म्हणलं तुम्हाला पण सांगावं की असा असा विषय आहे. इथे आम्ही यायचो गणपती विसर्जन करायला वगैरे. सो खूप मजा यायची. आणि आत्ताही काहीच काय काय माणसं इकडे येतात विसर्जन करायला. सो आता गळ वगैरे घेतलेला आपल्या भावाने, आता चलूया. गाइस, अभी अपने भाई ने सब मटेरियल ले लिया है गए पे। जीप में डाल के अंदर हाँ। सब ये थैली भी देखो, थैली ये देख सकते हो गाइस, इधर यहाँ पे मटेरियल है इसमें। मटेरियल है इसमें। चलो तो फिर। चलते अब. तुम्हाला दुपारी मी दाखवलं की मी फिश पकडायला गेलेलो, मासे पकडायला गेलेलो. सो तिथून 2-3 मासे भेटलेले आहेत, म्हणजे 2च मासे भेटले, अर्धा किलोचे 2. ठीक आहे. सो आता ते मी घरी घेऊन आलेलो आहे. मी फ्रेश वगैरे नव्हतो झालो, तर आता फ्रेश वगैरे सगळं झालेलं आहे. आता पप्पा आणि मम्मी मासे ते सोलतात, तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता, आता तुम्हाला दाखवतो मी. बघू शकता. तर गाईज, हे बघू शकता, मम्मी आणि पप्पा हे मासे सोलतात. आणि हे मासे आहेत गाईज, बघू शकता, 2 अर्धा किलोचे मासे आणलेले. आता हे सोलायचं वगैरे चाललेलं आहे, कापायचं वगैरे चाललेलं आहे. आता हे इथं कापतायत. आणि आता मस्तपैकी त्याचं कालवण आणि ते मासे तळणार आहे, म्हणजे फ्राय करणार आहे. सो आत्ताच मी जस्ट दुकानामध्ये जाऊन आलो, फिश फ्राय मसाला आणि चिकन 65 मसाला पण घेऊन आलो. दोन्ही मसाले मिक्स करून कसं काय लागतंय एक्सपिरियन्स घेणार आज, म्हणजे कसं लागतंय, टेस्ट काय लागते कशी नाही. आणि गाईज, दुपारी मी गेलेलो मासे पकडायला, मला वाटलं 2-3 तासामध्ये मी येईन, ठीक आहे, मासे पकडून. आणि मी जेवण पण नव्हतं गेलो. सो गाईज, एवढी भूक लागलेली ना, तुम्हाला काय सांगू. म्हणजे कुठे गेलेलो माहिती आहे का, म्हणजे आपल्या जयपूर गावातून रहमतपूर पासून पुढे धामनेर, आणि त्याच्या पुढे धामनेरमध्ये एक नदी आहे, त्याच्या पुढे कृष्णा नदी आहे. सो कृष्णा नदीच्या इथे गेलेलो मासे पकडायला. तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तिथे काय मी ब्लॉग जास्त शूट नाही केला, कारण की खूप पब्लिक होती. आणि काय तिथे एवढे मासे असतात ना, खूप म्हणजे खूप मासे असतात. सो आज म्हटलं घरी बसून बसून कंटाळा आलेला, सो आता जाऊया मासे पकडायला. आणि आज काम पण नव्हतं, बोललो तेवढाच टाइमपास होईल ते होईल. सो आता मांजर एवढी ओरडते ना, बोंबलते सारखी. मासे आणलेत, माशाचा वास येतो, तिला तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता, मला बघितलं की पळून जाते.
हे बघू शकता, सारखीच ओरडते. माशाचा वास आला की काही ही लय खूप ओरडते. कारण की पप्पा दर गुरुवारी माशाची घाण म्हणजे जे आपण मासे कापतो, ठीक आहे, त्याची घाण म्हणजे जे कापतो आणि जे साईडला असतं ना पखं वगैरे XYZ, हे सगळं मांजरीला आणतात. सो ती मांजर खाते. आता मासे वगैरे आणलेले आहेत. सो आता बघू, मम्मी फ्राय पण करणार आहे आणि कालवण पण बनवणार आहे. आणि गाईच चंद्र कसा दिसतोय बघू शकता. बट हा डाग कोणता आहे कॅमेरामध्ये काही गाईच समजना झालंय मला. हे बघू शकता चंद्र किती छान दिसतोय. आत्ता वाजलेले आहेत गाईज 8. ठीक आहे, 8 8:30 वाजलेले आहेत. आता बघू जेवण कधी होतं, कारण की खूप भूक लागली. आल्याला फक्त मी थोडासा चहा पिलो, बाकी काय नाही. हे बघू शकता सारखीच ओरडते. मग ते खाणारा मार माझा. काय काय काही सारखीच ओरडते, कारण की तिला माशाचा वास लागला त्याच्यामुळे. सो आता फिश बघू गायच आता किती टेस्टी लागते, काय होतं. सो स्वतः पकडली नाहीये मी. आपला भाव होता, आपल्या भावासोबत गेलेलो. तुम्हाला मागा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल. आपला भाव होता, आपल्या भावांसोबत गेलेलो. सो 2च मासे गावले, त्याच्यामुळे मी 2 मासे घेऊन आलो. आपल्या भावाला बोललो, भावा घे. भावा बोलला असू दे, चल काय विषय नाही, नेक्स्ट टाइम आपण जाऊ. आणि 2 मासे गाईच खूप तिथे मासे गावतात. खूप म्हणजे खूप मासे गावतात. फक्त तिथे टाइम लागतो मासे पकडायला, कारण की आपला गळ असतो ना, आपण त्या गळ्याने मासे पकडतो. तिथे जाळी वगैरे आपण टाकू शकत नाही, कारण की पाणी तिथे खोल आहे त्याच्यामुळे. सो आता बघू, मम्मी आता फिश फ्राय करेल, तुम्हाला दाखवतो फिश कशी फ्राय करते. तर काय जे बघू शकता, मासे कटिंग करायची चालू आहे. आता कटिंग करतायत. लागेल आता एवढे छोटे छोटे पीस केलेले आहेत बघू शकता. आता अशीच छोटे छोटे पीस करतात आणि पूर्णपणे आता धुवायचं वगैरे आहे. लागेल हाताला. आता शिवाय मासे कापायचं चालू आहे, अजून धुवायचे पण आहेत. धुतल्यावर मस्त पैकी आता चढणार आहे. थांब थांब, गडबड करू नको, थांब जरा, हळू का, लागेल हाताला. तर काय आता फिश साफ केलेले आहे बघू शकता. हे कालवण्यासाठी काढलेले आहे साईडला आणि तळण्यासाठी काढलेले आहे. सो एवढीच फिश आहे. सो आता करूया कालवण पण आणि फिश पण. हे बघू शकता काही चिकन 65 मसाला आणलेला आहे आणि हे फिश फ्राय मसाला, हे 2 मसाला आणलेले आहेत. आता हे दोन्ही पण टाकायचे. बघू कसं टेस्ट कशी लागते, काय कसं होतं. तर गाईज आता विषय काय झालाय, कालवण पण करायचं, त्यासाठी मसाला करावा लागेल. स्वतः मसाला करणार आहे. आणि गाईज इथं जी चक्की होती आपल्या इथं, सो इथला जरा इश्यू झालेला. हे बघू शकता, हे पूर्ण असं काहीतरी थोडाफार इश्यू झालेला, त्याच्यामुळे इथली चक्की इथे बाहेर ठेवलेली आहे. हा प्लग. तर काहीच इश्यू म्हणजे प्लग खराब झालेला, बाकी काय नाही. सो आता तो प्लग वगैरे फेकलेला आहे. चक्कीची वायर जळाली थोडी, मग त्याच्यामुळे वेगळी म्हणजे दुसरी वायर बसवलेली आहे. सो आता इथे चक्की आहे बघू शकता, इथे ठेवलेली आहे. आणि हे पूर्ण अशी वायर वगैरे जळालेली, आणि हा प्लग पण हे बघू शकता, हा नवीन टाकलेला आहे सकाळीच आपल्या भावाने. सो आता इथेच मिक्सर लावावं लागेल, कारण की आतमध्ये आता काय लावू शकत नाही, इथे ठेवायला जागा नाहीये. तर आता इथे मिक्सर लावायचा आणि इथे आता मसाला करतो. ओके, सो कालवण करतो त्यासाठी मसाला लागेल. मग आता चला मसाला करूया पाहिजे. तर काहीच आता मसाला करूया. मिक्सर आणलेला इथं लावलेला आहे. आता करूया मसाला, चल. तर काहीच आता मस्तपैकी मॅरिनेट करायची चाललेली आहे फिश. तर आता त्याच्यामध्ये मग मी मसाला टाकते, बघू शकता. आणि इकडे कालवण ठेवलेलं आहे, आता उकळतंय कालवण. सो आता इकडे बघू शकता, आता हे मसाला लावायचा आहे. डायरेक्ट आता फिश तळायची आहे तव्यामध्ये. आता मम्मी तळणार आहे. तर गाईज आता फिश फ्राय करायला ठेवलेली आहे. तव्यामध्ये तेल टाकलंय आणि फिश फ्राय पण होते, हे बघू शकता. याच्यामध्ये तो मसाला मिक्स केलेला आहे, फिश फ्राय मसाला. सो आता बघू कशी टेस्ट आहे आणि कशी लागते, हे बघू शकता.
तर गाईज इकडे भाकरी करायची चालू आहे, इकडे फिशचं कालवण आहे आणि इकडे फिश तळलेली आहे बघू शकता. मम्मी काढते तव्यातून. गाईज हे बघू शकता कसलं भारी दिसते आणि कसली भारी लागेल. आता तुम्हाला टेस्ट करून सांगतो कसली छान लागते की कशी लागते. तर गाईज आता तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आहे, किती छान लागते ते. सो आता बघूया किती छान लागते. हे बघू शकता पूर्ण आत्ताच ताव्यातून काढलेली आहे. गरम गरम आहे खूप. छान लागते गाईज, एक नंबर झाली आहे. स्वतः मम्मीची भाकरी वगैरे होते, मम्मीकडे भाकरी करते. स्वतः जेवण झाल्यावर जेवूया. ओके, सो खूप छान झाले आहे फिश. स्वतः जेवूया थोड्या वेळाने. आणि गाईज आता ह्या ब्लॉगला करूया एंड. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय.